हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत घरच्या घरी बालुशाही कशी तयार करायची। त्यासाठी सुरुवातीला मी मैदा या ठिकाणी घेतला आहे 1 वाटी। तो मी चाळून घेतलेला आहे। चाळून छान मैदा घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तूप। 2 चमचे तूप मी या ठिकाणी टाकले। खूप कडक गरम करायचं नाही आहे, अगदी पातळ झालं तूप की आपण त्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर आपण टाकून घेऊया 1 चमचा दही। दही टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण छान असं मळून घेणार आहोत, जेणेकरून सगळीकडे तूप आणि दही आपलं मिक्स होईल। छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिटं लागले तरी चालेल, पण छान प्रकारे ते आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर साईडला मी थोडंसं पाणी घेतलंय, जेणेकरून आपल्याला याचा डो तयार करायला थोडं पाणी लागणार आहे। अशा प्रकारे मळून झाल्यावर या कन्सिस्टन्सीचा डो आपण तयार करणार आहोत। याला अर्धा तास मी ठेवलाय। तोपर्यंत आपण इकडे साईडला पाक तयार करून घेणार आहोत। पातेल्यामध्ये मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे। साखर पुडेल एवढंच पाणी त्यात घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाहीये। खूप पाणी घातलं तर पातळ पाक आपला तयार होईल, त्यामुळे घट्ट पाक हवा आहे, म्हणून आपण अगदी साखर बुडेल एवढंच पाणी घालणार आहोत। त्याचबरोबर त्यात घालणार आहोत केशरीच्या काड्या, ज्यामुळे कलर खूप छान तयार होईल आणि आपले केशर सिरप प्रमाणे हे तयार होईल। आता यात घालूया आपण वेलदोडा बारीक केलेला, पावडर वेलदोड्याची। याचा पण वास खूप छान येतो, केशर वेलदोडा सिरप सारखे याची टेस्ट लागते। असं छान उकळून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही अगदी खाण्याचा पिवळा कलर थोडासा घातला तरीही चालेल, कलर छान येतो त्याचा पण। असं छान पाक आपला उकळू द्यायचा आहे। आता आपला जो डो आहे तो छान 30 मिनिटांनंतर अगदी सॉफ्ट असा तयार झाला आहे। त्याचे अजून छोटे छोटे असे मी गोळे तयार करून घेणार आहे। आता ह्या गोळ्याचे सुद्धा मी 2 गोळे तयार केले। खूप जाड घेऊ नका, नाहीतर तळल्यावर आतमध्ये कच्चं राहील। अशा प्रकारे पोळपाटावर गोल आकार त्याला शेप द्यायचा आहे। पोळपाट जर खाली ठेवलं तर शेप छान देता येतो। अशा प्रकारे आपले छान सगळे अशा बालुशाही या ठिकाणी तयार आहे। आता आपण साईडला तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। लक्षात ठेवा, बालुशाही तळताना तुपात तळा, त्याची टेस्ट जास्त छान येते। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण बालुशाही तळून घेणार आहोत। एक एक अशी बालुशाही आपण तळणार आहोत। तूपही खूप जास्त टाकू नका, तळण्यासाठी तूप कमी टाका, कारण उरलेलं तूप हे परत त्याला तळकट वास येतो, त्यामुळे थोडं थोडं टाका तूपही। अशा प्रकारे छान आपल्या बालुशाही तयार झालेल्या आहेत। आता आपण त्याला पाकात टाकूया आणि अर्धा ते 1 तास त्याला पाकात ठेवायचे। त्यानंतर काढून असं छान आपल्या बालुशाही या ठिकाणी तयार आहे। वरतून तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। तर कशी वाटली रेसिपी? अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन कुठली रेसिपी मी अपलोड केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, त्यामुळे अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।